Maharashtra public. Hello guys, welcome back to Samishka's Daily Vlog and today is 31st December आणि आता 1st Jan येणार आहे 2025 मीन्स उद्या. तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा स्टार्टिंगमध्ये सांगते नंतर तर सांगणारच. तर बघूया आज काय काय होतं दिवसभरामध्ये आणि आजची नाईट आऊट कशी जाते आहे. आज नाईटला पार्टी आहे मीन्स सगळे घरात पार्टी करणार आहेत आणि बाहेरसुद्धा पार्टी आहेत. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि सी यू. ते आता 2 वाजले आहे. ते तारक मेहता आहे आणि जेवताना लय घाण सवय आहे का आम्हाला. तारक मेहता लागतो जेवताना. आणि ते बाबू आला आहे, स्प्रू आले आणि त्या मम्मीचा कॉल चालू आहे फ्रेंडसोबत. चलो अभी टी व्ही देखते. मम्मीच्या फ्रेंडचे कॉल आले होते, व्हिडिओ कॉल 31 डिसेंबरचं विशेष करायला. तुम्ही बघू शकता व्हिडिओ कॉल चालू होते, मलासुद्धा आवाज देत होते. आणि ते बघा मम्मी. आज मी हेअर वॉशसुद्धा केलं आहे आणि हेअर वॉश वगैरे करून झालं आहे. त्यानंतर आता म्हणजे ते केस तुम्ही बघू शकतात खूप छानपैकी सुकलेली आहेत. नॅचरली ड्राय केलं आहे, नो ड्रायर यूज नाही करत मी. आणि तिथे मी स्ट्रेटनिंग कुठली वापरते आहे बघा. स्ट्रेटनिंग मी ही वाली स्ट्रेटनिंग वापरते. खूप गरम आहे स्ट्रेटनिंग. आणि मी आता नॉर्मल स्ट्रेटनिंग करते बिकॉज आणि मी रोज नाही करत प्लस जरा थोडं ट्राय करूया बघू. तुम्ही बघू शकता मला जास्त स्ट्रेटनिंग करायला नाही आवडत आणि खालचे स्ट्रेट करते मी हेअर्स. म्हणजे खालचे ते फक्त नॉर्मली स्ट्रेट करून घेते आहे हेअर्स. बघू शकता हेअर्स म्हणजे खालचे स्ट्रेट झाल्यात, वरचे स्ट्रेट झाल्यात आणि आता हे वाले बघू शकताय तुम्ही. म्हणजे त्याचा एक फरक जाणवतो ना तुम्हाला स्ट्रेट गेल्यावर काही फरक आहे. आणि ते मी तर बॅकग्राऊंड पार्टचे सुद्धा करून घेते हे वाले. तर गाईस तुम्हाला सांगू आज पप्पांनी आणली आहे मच्छी. तुम्हाला दाखवते मच्छी आज संध्याकाळी करणार आहे. तुम्हाला दाखवते मच्छी कशी. ही आहे मच्छी. वरती मच्छी फ्रीजरमध्ये ठेवली, ती संध्याकाळी फ्राय करणार होतो. आणि दुपारचं जेवण वगैरे झालं सगळं आवरून आणि मग भांडी वगैरे झाली. आणि हा आहे कॅलेंडर 2025चा कॅलेंडर. मग इव्हनिंगमध्ये आईने मी दूध गरम करायला ठेवलं आईसाठी. मग आई पप्पा वगैरे दूध पिऊन घेते बिकॉज आमच्या घरात जास्त चहा कोण पित नाही. मग दूध बिस्किट वगैरे सगळे खातात. तर जास्त इथे जेवण होतं. आणि त्यानंतर मी ठरवलं का मामाकडे जायचं का बिकॉज सगळं आवरून झालं होतं. आणि मिनिमम 6:30 झाले होते इथे. तुम्ही बघू शकता 6:30 झाले. तर मला जाताना ना मी पप्पांना सांगितलं मी चालले मामाकडे. आणि जाताना मला एक छानसं रॉकेट दिसलं. तुम्ही बघू शकता किती प्रिटी रॉकेट वाटत आहे. आणि ह्या वेदरमध्ये खूप छान वाटतं. आणि मामाकडे गेले मी काय बघते आहे, ही चूल पेटली होती जेवणासाठी. चुलीवर जेवण करणार होते मामी. आणि ड्रॉइंग केले दिशाने. आणि बाबू बघा आमचा खूप मस्ती करतो. आमच्या बाबूला ना सर्दी झाली आहे, थोडं बरं नाही वाटत आहे त्याला. ते बघा आणि माझी ध्रुव मामा खूप आजारी. आणि ध्रुव मामाचा चेहरासुद्धा माझ्या उतरला आहे. आणि त्यानंतर खूप धूर झालं होतं, त्यामुळे ध्रुवला मी फिरवत होती बेडरूममध्ये, त्यासोबत खेळत होती. आणि ते मम्मी काय करते, मम्मी काय करते पुढचा जेवणाचा टाईम झाला होता. त्यानंतर याने त्याला चारलं जेवण. माझं टी व्ही बघत खात होतं. त्यानंतर आम्ही घरी गेलो. मम्मीवर काय करते आज काय स्पेशल. सुरमई. कुठली मच्छी आहे. सुरमई. फिशला मॅरिनेट करताना मम्मीने चिंचसुद्धा घेतली होती. मग चांगलं फिशला मॅरिनेट करायला ठेवलं होतं मसाला वगैरे लावून हळद. त्यानंतर इथे पप्पाने आणला चिकन पकोडा, ते खाल्लं आम्ही सगळ्यांनी. मग फिश फ्राय करायला घेतली. तर बेसिक इन्ग्रेडियंट्स आपले मसाले अँड रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं मम्मीने.
मग चांगलं फिश तेलामध्ये फ्राय करून घेतले. लसूणसुद्धा टाकायचं न वासायला, पण चिंच टाकली होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. जेवणाची व्हिडिओ नाही केली, बट खूप टाईम झाला होता. मग पोटभर जेवण वगैरे केलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं छोट्याशा पार्टीला. सगळ्या बायकांनी पार्टी ठेवली होती. त्यानंतर मम्मी तयारी केली आणि मग आता माझा लूक बघा. गाईज मी तर रेडी झालेली आहे आणि कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसतीये. मम्मी आणि मी छोट्याशा पार्टीमध्ये गेलो. इथे आहे सगळ्या लेडीजनी पैसे काढले होते. त्याने केक, वेफर, समोसे आणले होते आणि काहीतरी असे छोटे छोटे पार्टीज एन्जॉय करायला पाहिजे आपल्या लाईफमध्ये. ते छोटे असो किंवा मोठे असो, आपण एन्जॉय केलं पाहिजे त्यांना. आणि मग इथे सगळे नाचत होते मस्त, बघू शकताय तुम्ही. इथे सगळे ऑपरेटर बसले होते. त्यानंतर इथे जॉकी बघा कसं बोलतोय. आणि आईंना माहिती नव्हतं का मी व्लॉगसाठी शूट करते, तर नाचत होते. पण असं लाईफमध्ये एन्जॉय पाहिजेलच. आणि मग खूप एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी. आणि रात्रीचे आता 12 वाजले होते. मग केक कट करायला घेतला. आणि मग इथे केक कट करताना सगळ्या छोट्या छोट्या पोरांकडून आम्ही केक कट करून घेणार होतो. आणि ते थम्सअप, कोल्ड्रिंक्स सगळे आणलं होतं. आणि समोसेस आणले होते, पार्टी फरसाण वगैरे खूप सारं आणलं होतं. मी ते टेबलची अरेंजमेंट चालली होती. टेबल त्यांनी काकींकडून आणला, जिथे आम्ही थांबलो होतो सगळे त्यांच्या घरातून आणला टेबल. मग टेबल प्लेस वगैरे केला व्यवस्थित सगळ्या बायकांनी. आणि सगळ्या बायकाच होत्या, सगळ्या बायकांनीच पैसे काढले होते 150. आणि मग हा केक तुम्ही बघू शकताय. एक सुंदरसा केक आणला होता. आणि मग सगळ्या चिल्लपार्टींना बोलवले तर तुम्ही सगळे केक कट करून घ्या. आणि मग इथे आम्ही केक कट करायला घेतलं. आणि आता 2025चं वेलकम करणार आहोत. अँड बघा इथे स्प्रुवा काय बोलते आहे. थँक्यू. काकी आहेत आणि रिशिता. आणि ते सगळ्या पोरांना केक कट करायला बोलवत होते. आणि इथे बघा आता 12 वाजले. त्यानंतर सगळ्यांनी केक, समोसे सगळं खाल्लं आणि जे आपल्या आपल्या घरी गेले. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू माझ्याकडून. स्टे ब्लेस्ड आणि हा वर्ष तुमच्यासाठी सुखाने समृद्धीचा जावा. आणि असेच मला प्रेम देत राहा. जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. चिअर्स टू 2025.